नाशिकच्या लॉंग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। लॉंग मार्च थोड्याच वेळात मुंबईच्या वेशीत प्रवेश करणार आहे। काल महाजनांनी लॉंग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेटही घेतली होती। महाजनांनी आंदोलकांना इगतपुरीत थांबण्याचं आवाहन केलं होतं। एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण चालू राहणार असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, थोड्याच वेळात मुंबईच्या वेशीत हा लाल वादळ जे आहे ते प्रवेश करणार आहे, काय सांगाल? नक्कीच वृषाली, सध्या आपण इगतपुरीच्या टोकावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की लाल वादळ सध्या आता सज्ज झालेला आहे आजच्या संपूर्ण पादक्रमणासाठी। आणि हा लॉंग मार्च जो आहे तो सध्या इगतपुरीच्या टोकावरती आहे आणि कसारा घाट उतरून मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे। भिवंडीपर्यंत हा संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो आज जाणार आहे। आणि आपण पाहू शकतो की लॉंग मार्च मध्ये सामील असलेले हे सर्वच कार्यकर्ते जे आहेत, सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी लॉंग मार्च संपूर्ण या ठिकाणी चालायला निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण पाहू शकतो की जीवा गावित जे माजी आमदार आहेत या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करतात आहेत ते आपल्या या ठिकाणी आहेत। जीवा गावित जी, काल तुमच्यासोबत स्वतः गिरीश महाजन बोलले, परंतु काही तोडगा निघाला का? आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे। काल आपली चर्चेच्या तारीख आणि वेळेसाठी चर्चा झाली आम्ही गिरीश महाजन साहेबांच्या बरोबर। बाकी तिथं चर्चा करून कुठल्या तरी प्रश्नावरती तोडगा काही निघाला नाही। तर मनसेची उद्या सकाळी 11 वाजता MIG क्लबमध्ये बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होईल। मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, मनसे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची ही महत्त्वाची बैठक।